आणि त्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुंदर साथ फिल्डर्सनी दिलेली आहे। आपण बघू शकता गोदरेज इऑन जे सेलिब्रिटी क्रिकेट लीगचे ग्रीन अप्लायन्स पार्टनर आहेत। बॉल वाईड होता पण विकेट किपिंग तर बघा, मकरंद देशपांडेच्या अंगात खरोखर वारं संचारलंय असं म्हणलं तरी चुकीचं ठरू नये। फॅन्टॅस्टिक विकेट किपिंग तो करतोय, अप्रतिम विकेट किपिंग आहे, कारण का हा बॉल वाईड पण होता पण खाली खूप राहिलेला होता। कुठच्याही चांगल्या बॅट्समन तुम्ही परत एकदा बघू शकाल विकेट किपिंग आणि स्टंपिंगकडे, म्हणजे नुसतंच तिने अडवलेलं नाही तर ऑल आउट जोन आपण म्हणतो ज्याला, स्टंपिंगचा प्रयत्न केलेला आहे। अप्रतिम विकेट किपिंगचा नमुना आहे। परत एकदा बॉलिंग तयार, चांगला बॉल होता। थर्ड मॅनच्या दिशेने टोलवला, एक धाव मिळालेली आहे बॅट्समॅनला। चांगला थ्रो संजय नार्वेकर यांचा। सुनील शेट्टी बॅटिंगला आलेले आहेत। मुंबई हिरोजचे कॅप्टन आहेत राजू सुनील शेट्टी। त्यांच्याही डाव्या हाताला दुखापत झाली होती पण कुठल्याही प्लेयरला मॅच काही केल्या सोडवत नाहीये। वाटेल ते करून प्लेयर्स मॅच खेळत आहेत, कारण प्रत्येकाला माहिती आहे सेलिब्रिटी क्रिकेट लीगमध्ये खेळण्याचा आनंद हा काय आहे। कॉम्पिटिटिव्ह स्पिरिट आहे, चांगलं क्रिकेट आहे। सुनील बघतोय की बॉल बॅटला लागल्यानंतर सुनील शेट्टीच्या हाताला सुद्धा झिंजिणे आलेले आहेत, पेन होतंय, दुखतंय, तरी सुद्धा जिद्दीने हे सगळे खेळाडू खेळतात। खरंच कौतुक करण्यासारखे या खेळाडूंचं। परत एकदा टप्प्यावर गोलंदाजी, फील्ड प्रमाणे बॉलिंग चालली। प्रत्येक बॉल क्षणी आता रिक्वायर्ड रन रेट हा वाढत चाललाय राजू, कारण आता बॉल्स कमी आणि रन्स जास्त हे प्रमाण जे आहे ते क्षणाक्षणाला वाढतंय। रिक्वायर्ड रन रेट आता 8.25 झालेला आहे जवळपास, आणि त्याचबरोबर विकेट पण गेलेलं आहे, विकेट पण खूपच कमी आहेत, त्यामुळे प्रेशर नक्कीच मुंबई हिरोजवर आहे। नुपूर दुधवाडकर आपल्यावर दिलेली जबाबदारी चोख पार पाडतोय। दुसरी ओव्हर त्याची संपत आलेली आहे, फक्त 5 रन त्यांनी दिलेली आहे, 1 विकेट त्यांनी मिळवलेली आहे। चोरटी बायची धाव त्यांनी पळून काढलेली आहे। 11 ओव्हरचा खेळ झालेला आहे, स्कोर आहे 7 बाद 71। त्रास होताना दिसतोय, वेदना आहे। आपण पुणे जेव्हा म्हणतो तेव्हा त्याला विद्येचं माहेरघर म्हणलं जातं, आणि विद्येचं माहेर का म्हणलं जातंय आपल्याला दिसतंय। खूप एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आहेत, मग त्याच्यामध्ये फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आहे, सिम्बॉयसिस आहे, ILS लॉ कॉलेज आहे, आणि याच्यासारख्या असंख्य उत्तम शिक्षण देणाऱ्या संस्था या पुण्यात आहेत, म्हणूनच पुण्याला विद्येचं माहेरघर म्हणलं जातं। बॉलिंगमध्ये बदल झालेला आहे, संजय नार्वेकर हे बॉलिंगला आलेले आहेत। छोटी मूर्ती पण कीर्ती महान, ऑफ स्पिन प्रकारची गोलंदाजी ते करतायत। बॉलला उंची द्यायची ते नेहमी प्रयत्न करत असतात, फील्ड अरेंजमेंट लावतायत ते। विचार विनिमय चाललाय कॅप्टन बरोबर। संजय नार्वेकर 7 बाद 72 धावा, 54 बॉलमध्ये 75 रन्स करायचे जिंकायला मुंबईला। संजय नार्वेकर स्लो बॉलिंग करतात। पहिला बॉल वाईड गेलेला आहे त्यांचा, ऑफ स्पिन थोडासा कंट्रोल झाला नाही। सतत नवीन बॅट्समन विकेटवरती असल्याने एक लय जी लागते मोठा स्कोर चेस करायला ती मुंबई हिरोजला मिळालेली नाही आहे, आणि त्याचं श्रेय संपूर्णपणे बोलर्सना द्यावं लागेल वीर मराठीच्या, कारण त्यांनी टिचून बॉलिंग केली, टप्पा पकडून बॉलिंग केली, दिशेवरती नियंत्रण ठेवलं,
त्याच्यामुळे मोठे फटके मारता आले नाहीत आणि 2020 क्रिकेटमध्ये आपल्याला वाटतं तेवढं सोपं नाही. आता मात्र गोष्टी फिरतायत का काय, परंतु नाही. अजूनही लोक म्हणतायत की वीर मराठीला जिंकण्याचे चान्सेस 45% आहेत आणि मुंबई हिरोजला जास्त आहेत. पण मला वाटतं ही गोष्ट जरा चुकीची वाटते. त्याचं कारण आता वाऱ्याच्या दिशा राजू फिरल्यात असं म्हणलं तरी चुकीचं ठरणार नाही, कारण आत्ताच्या क्षणी तरी वीर मराठी हा सामना जिंकायच्या दिशेला वाटचाल करू लागली. नक्कीच चालू लागली आहे. संजय नार्वेकर ऑफस्पिन प्रकारची गोलंदाजी करतायत, पण मला वाटतं त्यांच्या हाताला घाम आल्यामुळे बॉल हातातनं सटकतोय. गुड बॉल, चांगला बॉल पडलाय. स्टंप टू स्टंप बॉलिंग. प्रेशर आहे मुंबईच्या बॅट्समॅनवर, बघून खेळतात. आदित्य रॉय कपूर आणि कॅप्टन सुनील शेट्टी कॅच पकडलेला आहे आणि एवढंच बाकी होतं की काय, संजय नार्वेकरला सुद्धा विकेट मिळालेली आहे आणि सिद्धार्थ जाधव हा उसेन बोल्टच्या वेगानं पळत सुटलेला आहे. मैदानाच्या बाहेर दंगा चालू आहे, कारण मला भगवे झेंडे आता इथं फडकताना दिसत आहेत. कारण एकदम साधा आहे. 8वी विकेट गेलेली आहे मुंबई हिरोजची. स्कोर आहे 8/75. बॉबी देवल बॅटिंगला आलेले आहेत. स्टंपात थोडासा आउटसाइड द लेग स्टंप बॉल होता, बाहेर झाला होता लेग स्टंपच्या डाव्या एसटीच्या. उजव्या साईडला खेळायचा प्रयत्न केला, मिस झालाय. आदित्य रॉय कपूरची विकेट मगाशी गेलेली आहे. संजय नार्वेकरांनी विकेट काढली, त्याचं कारण कव्हर्समध्ये अप्रतिम कॅच, जोरकस फटका जो होता तो सिद्धार्थ जाधवनी पकडला आणि तो इतका आनंदाने बेभान झाला की तो पळत सुटलेला होता. दृश्य मोठं मजेदार होतं. आपण कॅच बघू शकता आणि कॅच झाल्यानंतरची ही धाव बघू शकता. जेनेलियाच्या चेहऱ्यावरचा आनंद सगळी स्टोरी सांगतोय. त्याचं कारण अजून एक विकेट, संजय नार्वेकरना अजून एक विकेट. 9वी विकेट गेलेली आहे. सुनील शेट्टी LBW झालेले आहेत. 12 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. स्कोर आहे 9/76.